हॅलो, नमस्कार. रील आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब पण करा. कारण सबस्क्राईब केलं तुम्ही तर वेगवेगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील, म्हणजे रील बघायला मिळतील आणि त्याच्या आधारे तुम्ही माझ्यासारखंच ऑल इन वन होऊ शकाल. त्यामुळे मी थोडंसं माझे अनुभव पण शेअर करते आता सध्या. तर तंत्रमंत्र विद्या, मी एक अनुभव 8 वर्ष घेत आहे. माझा चेहरा काळा केला जातो आणि मी ट्रीटमेंट करते. पुन्हा जायचं ते असंच मी मला सांगितलं नाही म्हणे तुला वांग झाले असतील, वांगाचे जे डाग असणार आहे बघ जरा नीट चेक करून. ठीक आहे म्हटलं. डॉक्टरांकडे गेले, चेक केलं, त्याच्यावर ट्रीटमेंट घेतली. चेहरा जरा नितळ झाला. पाहिलं मी 2 दिवस, पुन्हा जायचे ते, पुन्हा ट्रीटमेंट, पुन्हा जायचे ते. म्हटलं आता क्रीम बदलावी. क्रीम बदलून पाहिली, पुन्हा नितळ चेहरा झाला, पुन्हा जायचे ते. हा काय प्रकार आहे म्हटलं. मला थोडंफार आयुर्वेदाचं नॉलेज आहे, पण त्याचाही वापर करून बघितला, उपयोग काही नाही. पुन्हा जायचे ते. म्हटलं मग काहीतरी आपल्या खाण्यापिण्यामध्ये वेगळं आलं आहे का, चेक करावं. तर तेही नाही. मग झालं आहे तरी काय, काहीच अंदाज येत नव्हता. तर एवढ्या मी क्रीम बदलल्या इतक्या वर्षामध्ये, तर माझा चेहरा पूर्णपणे डाऊन झालेला होता. सगळी कातडी अशी म्हणजे सोलून निघालेली होती पूर्णतः. आणि जरा थोडंफार उन्हात गेलं की पूर्ण लाल बुंद चेहरा व्हायचा. काहीच कळत नव्हतं. एकदा तर माझ्या चेहऱ्यावर पूर्णपणे खवले खवले झालेले होते. लोकांनी विचारलं, अगं काय झालं आहे तुला, हा काय तू आजारी बिजारी होती, काही वेगळं काही खाण्यात बिण्यात आलं की काय. तर म्हटलं काही नाही. मग असा कसा तुझा चेहरा झालेला आहे, काय झालं आहे तुला अचानक, काल तर चांगला होता तुझा चेहरा, आज कसा काय असा. म्हणजे मलाही ते प्रश्न पडत राहिले, काय हा काय प्रकार आहे. काहीच अंदाज येत नव्हता. मग मी शेवटी हे तंत्रमंत्र विद्येचं वगैरे ते जरा थोडंसं बघितलं आणि स्वतःच्या चेहऱ्यावरून जरा हात फिरवायला लागले. 4 दिवस मात्र नितळ चेहरा राहायचा आणि पुन्हा जैसे थे. मला नंतरही काही कळलं नव्हतं हा काय प्रकार आहे. एकदा मात्र मी चेहरा चांगला माझा नितळ आणि एकदम जे माझं नॅचरली आहे, म्हणजे माझे कान आणि चेहरा जर बघितला तर कानाचा रंग जो पूर्णपणे गोरा आहे, तर त्याच्यासारखा माझा चेहरा झालेला होता. तो प्रकार एकदा झालेला होता, पण नंतर जैसे थे. म्हणजे हा प्रश्नच आहे,